खामवाडी परिसरात पावसाच्या अतिवृष्टीमुळे परिसरात पाणी साचले होते याची माहिती AIMIM सोलापूर शहरचे उपाध्यक्ष सिराज रजाक शेख यांना माहिती मिळाली असता त्यांनी अधिकारी सोबत पाहणी केली। आज रामवाडी या ठिकाणी न्यू धोंडीबा वस्ती या ठिकाणी प्रत्येकाच्या घरात जे मुसळधार पाऊस झाला त्या निमित्ताने प्रत्येकाच्या इथं घरात कमरेएवढं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे व यातून असं दिसून येतं की सोलापूर महानगरपालिकाचा भोंगळ कारोबार व यातील जे सर्व जे अधिकारी व त्यांचे कर्मचारी आहेत यांनी त्याची पावसाची पूर्वतयारी केलेली नाही असं यातून दिसून येतं। वास्तविक पाहता पाऊस तर येणार हे आपत्कालीन आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याची पूर्वनियोजन पूर्वतयारी आपण केलं पाहिजे। महापालिकेकडून त्यांचे कर्मचारी त्यांचे अधिकारीकडून केलं पाहिजे, परंतु या भागात रामवाडी धोंडीबा वस्ती नऊ धोंडीबा वस्ती या भागामध्ये त्याचं सगळं भोंगळ कारभार केलेला आहे व कुठलाही पूर्वनियोजित या नाल्याचं ड्रेनेजचं कुठलाही पूर्वनियोजित केलेलं नाहीये व कुठलाही रॉटिंग देखील केलेलं नाही व नाला जे आहे आमच्या न्यू धोंडीबा वस्तीला चिटकून एक नाला आहे त्या नालेला पाणी कंबर तलाव येथून प्रवाह येत असतो, परंतु ते नालाचं पाहता त्याला नाल्याला एक भिंतच नाही आहे, त्याच्या चिटकूनच एक 8-10 फुटानंतर सगळ्यांची इथं वास्तविक पाहता घरं आहेत, इथं राहणारे सगळे नागरिक आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे, कोणी इथं सर्वजण कामाला जातात व त्यांच्या सर्व लेडीज लोक जे बायका आहेत त्यांनीच घरी असतात, परंतु अशा ठिकाणी आज जेव्हा पाऊस झाला तेव्हा सर्वांच्या घरी कमरेएवढं पाणी झालेलं आहे, ड्रेनेज देखील चोकअप झालेलं आहे, फुल झालेला आहे व आम्ही यातील नागरिक यांनी मला कळल्यानंतर मी यातील झोन 5चे आमचे अधिकारी पानगल साहेब यांना त्वरित संपर्क साधून आज पानगल साहेब इथं येऊन सर्व निरीक्षण केलेले आहेत व सगळं पाहणी केलेली आहे व आम्हाला सगळ्यांचे ते ज्यांच्या घरी पाणी गेले आहे त्यांचे घरांची पंचनामे त्यांचे नावं देखील ते सर्वांनी पानगल साहेबांनी घेतलेलं आहे व अजून एक पाहता आमच्या येथील रहिवासी शकीलबाई त्यांच्या एका मुलीचं लग्न होतं, त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी जे सामान त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी जेवणाचं असो व कुठल्याही साहित्यांचं जे जपण त्यांनी केलं होतं जे आणून ठेवलं होतं त्याला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ते देखील आम्ही पानगल साहेबांना जे अधिकारी आहेत झोन 5चे इन्चार्ज आहेत त्यांना देखील आम्ही दाखवलेलं आहे व सर्वांनी त्यांनी पाहणी केलेली आहे, सगळ्यांच्या घरात कमऱ्याच्या खालीपर्यंत पाणी आलेलं आहे हे आम्ही निदर्शनास आणून दिलेलं आहे व आम्हाला ते देतो असं आश्वासन केलेलं आहे।
व मी आमच्या नागरिकांकडून सर्वांनी आज झोन 5च्या अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून दिलेला आहे व आम्हाला अपेक्षा आहे की महापालिका आता तरी जाग येईल, आता तरी आमच्या भागातील लोकांचं काम करेल. कारण इथल्या आमच्या भागाचं जे प्रभाग 22 मध्ये होतो, धोंडिबा वस्ती, न्यू धोंडिबा वस्ती, रामोडी, याचं वाली कोणी राहिलेलं नाहीये, कोणी इथं लक्ष देत नाहीये. आता काही झालं तर तरी देखील कोणी लक्ष देत नाहीये. परंतु आम्ही वेळ पडल्यास जर महापालिकेने 8-10 दिवसाच्या आत हे काम न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून या भागातून महापालिकेत तीव्र आंदोलन करू व आमच्या आंदोलनाच्या निदर्शनाने आम्ही आमची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें.